बाबाजी 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 लक्ष असू द्या बाबाजी. मेघना, अगं ये ना जेवायला. सगळे तुमचीच वाट बघतायत. या या लवकर चला. हो आदित्यला बोलावून आणते. छोट्या बाबाजींनी ऐकलं वाटतं. वाट लागली. अर्चू, मी आता काय सांगितलं? मर्यादा ओलांडायची नाही. हो बाबाजी, म्हणजे हो ना. तुमचीच वाट बघतोय. चला सुरू करायचं का? हो चल. या बसा. बस ग. घे तिला. झणझणीत रस्सा. अमित, विजया, तुला बघितलंच नाही मी. अमित, तू टेन्शन मध्ये दिसतोयस आज परत. विजया, तुला माहिती आहे ना, टेन्शन मध्ये असताना मी असं काही करत नाही. मला माहिती अमित, मी आपल्या सहजच विचारलं. पण लवकरच ती वेळ येईल असं वाटतंय विजय. असं नको ना बोलूस अमित, प्लीज. मी फॅक्ट सांगतो तुला. ॲडवर्ल्ड मधला सगळ्यात तुसड्या, सगळ्यात रुथलेस पण अतिशय कर्तबगार माणूस CEO म्हणून जॉईन होत आहे. समीर भास्कर. हा, तू बोललायस माझ्याकडे एक दोनदा त्याच्याबद्दल. फेमस आहे तो कंपनी रुळावर आणण्यात. सगळ्यात आधी तो हायर अँड फायर पॉलिसी राबवतो. धडाधड माणसं कमी करतो. मग तिथे तुमचं मेरिट उपयोगी नाही पडत. सरळ सरळ रिस्ट्रक्चरिंग करतो. धडकन शिवण उसवतो आणि कटिंग करून नव्यानी कंपनी शिवतो. अनावश्यक कापड बाजूला. त्याच्या दृष्टीने अनावश्यक. विजया 14 वर्ष एखाद्या फॅमिली सारखं काम करतोय त्या कंपनीत. आता आमच्यापैकी कोण अनावश्यक ठरेल माहित नाही. कुठल्या क्षणी आउट. अमित, अजून सगळं जर तर मध्येच येणार आहे. म्हणजे मनाची तयारी करायला आपल्याला वेळ आहे अजून. आणि तू प्लीज नको ना काळजी करू. मी आहे ना अमित. जबाबदारी आहे विजय माझ्यावर तुझी, मुलांची. ए, वेडायस का तू अमित? अरे संसार काय तुझ्या एकट्याच आहे का? आपल्या दोघांचाही आहे तो. आणि आम्ही काय फक्त तुझ्या सुखाचे वाटेकरी आहोत का? तुझ्या संकटात सुद्धा आम्ही तुझ्या बरोबरीने उभं राहायला हवं ना. आणि आम्ही आहोत अमित तुझ्या बरोबर. एक लक्षात ठेव, तू एकटा नाहीयेस. मी कायम तुझ्या बरोबर आहे. मी काय म्हणते आम्ही, तू की नाही आता छानपैकी जेवून घे, हा, आणि शांत झोप.
मला खात्री वाटते आम्ही उद्याचा दिवस ना काहीतरी खूप चांगलं घेऊन येऊ. होप सो. चल मग जेवायला वाढते मी तुला. हं? ये. हा म्हणजे त्यांचं ते बाबाजी प्रकरण आहेच हे जरा विचित्र. पण अरे त्यांची जरा जास्त चेष्टा होती असं वाटतंय मला. हो जाणवतंय मला पण. म्हणजे त्यांना हिडवण्याचा हेतू नाही कोणाचाच, पण हळूहळू थोडीशी गंमत इतकंच नाही राहणार ते. त्यातली चेष्टा जाऊन तुझे बाबाच चेष्टेचा विषय कधी होतील हे कळणार सुद्धा नाही. नाही, माझी खात्री आहे या घरातले लोक सभ्यतेच्या मर्यादा कधीच ओलांडणार नाही. आणि कदाचित मीही अशीच वागले असते दुसऱ्या कोणाच्या तरी बाबतीत. हा आता ही वेळ माझ्याच बाबांवर आली आहे म्हणून मी जागी झाले. कसं असतं ना, चेष्टा करताना नावं ठेवताना आपण सुद्धा हा विचार करत नाही की हा माणूस कोणाचा तरी भाऊ असेल, बाप असेल, नवरा असेल. असे आपण सगळे क्रूरच नाही. पण आता हे प्रकरण थांबवायचं कसं? तुम्ही त्यांची चेष्टा करू नका असं कोणाला सांगायला जाणं म्हणजे चेष्टेला आणखी एक विषय देण्यासारखं आहे. आपण नानांशी बोलायचं का? काय बोलणार? मेघनाच्या बाबांची चेष्टा करू नका. मला कसं तरीच वाटतंय दोन्ही बाजूंनी. खरं सांगू, त्या बाबाजींनाच सांगायला हवंय की अहो बाबाजी जरा बाबांना सांगा की असे वागू नका म्हणून. मेघना, मग काय बोलणार दुसरं? बर बघू, सध्या जरा गप्पच बसूया. कदाचित बाबांची सगळ्यांना इतकी सवय होईल की हसवणं बंद होईल. पण मला कधी कधी खूप काळजी वाटते त्यांची. वाईट वाटतं. दुसऱ्या चहाची वेळ झाली बरं का? ठेवलेला आहे. अरे वा. माई, चहा पिणारच ना ग? चहासाठी नाही हो माई, काय काम करायचं हे विचारायला आली आहे. सांगा ना काय करू? काम? ऐका ऐका, सुनबाई सासूबाईंना काय काम करू विचारतात. हत्तीवरून साखर वाटा. काय हो? ना काय हो, चेष्टा नका ना करू. माई सांगा ना काय करू मी? अगं सगळी कामं झालीत बा सकाळी सकाळी. सगळ्यांचे डबे तयार झाले, स्वयंपाकही झालेला आहे, दुसऱ्या चहाची वेळही झाली आता. आता फक्त एकच काम आहे तुला. डबा घेऊन जाशील ना, तो सगळा व्यवस्थित खा. काय हो माई, मी ठरवलं होतं ना आजपासून एक तरी काम करायचंच म्हणून. अगो बाई, मग आता हिला काय काम सांगायचं आपण? पेपर वाच. ना ते नको. हा, तू चहा पी. नाही, काहीतरी काम करते मगच चहा. अगं बापरे, कठीण आहे हा. हिचं. अरे. अगं सकाळी सगळा केर काढलाय मी इथला. तासाभरात बाई येईल अख्ख्या घराचं केर काढायला. राहू दे. अगं आता तू कॉलेजला निघालीस ना, आणि मग आता कुठे केर काढतेस? अहो नाना, हा. तसंही जर इतक्या लवकर कॉलेजला गेले तर सगळे म्हणतील एवढ्या लवकर कॉलेजला येऊन काय झाडू मारायचा आहे? त्यापेक्षा घरीच झाडू मारून कॉलेजला जर वेळेवर गेले तर काय वाईट आहे? काय रे बाबा. बरं ठीक आहे, पुरे आता. आणि तुझं पण पुरे झालं का आता? चल चहा घ्यायला ये. माई हे पूर्ण तर करते हो. अगं हे काल तू ते पोतं भरून नेलं होतंस, ते पोहोचवलंस का व्यवस्थित? नाही खूप जड होतं म्हणून विचारतेय. कसलं पोतं? आणि कुठे नेलंस? अरे पोतं म्हणजे ती सॅग, तू दिलेली सॅग. माई अगं सॅक. अरे तेच ते रे, ह्यांच्या सॅक म्हणजे त्या पोत्यासारख्याच दिसतात. मग काय, आणि इतकं जड होतं ते, उचलवत पण नव्हतं हिला. अगं म्हणून पोत. इतकी जड होती? पुस्तकच होती ना त्यात?
हो रे, पुस्तकच होती. बरं आले मी, नाही तर उशीर होईल. ए बाबड्या इकडे, तुला एक महत्वाची टिप देतो. येस ना. बायकांना चार चौघात शक्यतोवर प्रश्न विचारू नये. ऐक 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 आणि विचारलाच तर तिच्या रिॲक्शन कडे लक्ष ठेवावं. ती जर उत्तर टाळत असेल तर लगेच विषय बदलावा, नाही तर आपल्याच अंगाशी येतं. काय 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 सांगता त्याला एवढं? काय नाही, खास नवरे लोकांच्या टिप्स देतोय बाप लेकाला. हा. हे तुम्ही बायका चार चौघात फजिती करता ना आमची. काही सांगू नका. हा, तुम्हाला नवऱ्यानाच पोच नसते कुणासमोर काय बोलायचं ते. हा. आठवत आहे ना? काय? हेच हेच सांगत होते मी. आता बरोबर तुम्हाला आठवणार नाही. काय होणार ना? आठवलं आठवलं, सांगू? सांगा ना. मी सांगा असं म्हटलं का तुम्हाला? फक्त आठवतंय का एवढंच विचारलंय मी तुम्हाला. काही सांगू आता का सांगा ना. आता कसं आठवेल, आता कसं आठवेल? सांगू? घाबरते नाही रे, मी तुम्हाला असं बोलले का? तुला ऑफिसला नाही जायचंय? घाबरली केवढी काय? विचार बाबा. अजूनही माझ्यावरच जोक करतोय ना हा? ऐक गं बाई. माई, डबे तयार आहेत का? हो हो बाबा, डबे घेऊन जा. उशीर झाला ना, चला तर चला तुला चला. सोडतो. ये लवकर घ्या, सावकाश जा, चला. सांभाळून जा, नीट जा. ना थँक्यू. काय? नाही विचारत आहे मी. हा. अच्छा, लवकर ये. ये गं बाळा. बाय बाय बाय. आता सांगू? आता काय उपयोग? हा, चहा हवाय ना? हो. गार होतोय. बाबाजी, महासंकटात पडलोय मी. बाबाजी, काही समजेन असं झालंय. अहो, सतीशराव म्हणजे देसाईंचे जावई, म्हणजे अवघड जागी दुखणं. त्यांना आता कसं पकडायचं, कसं समजवायचं, कुठे धरायचं काही कळत नाही. नुसता गोंधळ झालाय बाबाजी, गोंधळ. काहीतरी मार्ग सुचवा बाबाजी, काहीतरी. जय हो, जय हो बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू द्या. जुना मार्ग, डिटेक्टिव्ह. जय हो बाबाजी. काय हो, हा? पुन्हा का डिटेक्टिव्हच्या गोष्टी करताय? एकदा फटका खाल्लायत ना तुम्ही? एकदा फटका खाल्ला म्हणून काय झालं? असे अनेक फटके पचवीन मी, पण बाबाजींचा फटका नाही पचवू शकत. बाबाजी, बाबाजी क्रोधित नका हो बाबाजी. एकदा बाबाजींचा फटका खाल्ला आणि माझी काय अवस्था झाली तुम्हाला माहिती आहे ना. बाबाजींचा फटका नाही पचवू शकत. त्यांनी दिलेला संकेत मी पाळणार, त्याचं पालन करणार. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. पण मी काय म्हणते, तुम्ही हे सगळं मेघनासाठीच करतायत ना? अर्थात. अहो, मग तुमच्या अशा वागण्यामुळे मेघनाला किती त्रास होईल हे कसं नाही लक्षात येत तुमच्या? कारण त्याही पेक्षा जास्त काहीतरी लक्षात येत आहे माझ्या, आणि ते तुम्हाला कळलं. त्यामुळे कोण तुम्ही? हो, मी. तुमच्यासारख्या ॲरोगंट माणसाचं काम नकोय मला. मला ॲरोगंट म्हणता? तगडी तोडून हातात देईन. तुम्ही बाप कट केला. हे बघा, तुम्ही भलतं सलतं काहीतरी करू नका हो. फोन कट करतो का? एकदा नाही सांगितलं ना तुम्हाला? गुंजाळ साहेब, हे बघा, तुम्हाला पैसे नको आहेत का? हा? आता कसं पैशाचं नाव काढल्यावर गप्पा बसलात तुम्ही. हे बघा बघा, रागवू नका गुंजाळ साहेब, रागवू नका. तुमचे आधीचे राहिलेले पैसे आहेत ना, ते आणि ह्या नवीन कामाचे पैसे असे दोन्ही मिळून देणार आहे तुम्हाला मी. अर्धा ऍडव्हान्स देऊन टाकतो तुम्हाला. आता बोला. ठीक आहे, काम बोला. सतीश दुसाने, देसाईवाडीत राहतो. हो, माझ्या मुलीच्या नणंदेचा नवरा. पत्ता SMS करा आणि काय करायचं सांगा. तुम्ही काय त्यांच्या घरी जाऊन सजावट करणार का? नाही ना. तुम्हाला काय येतं? म्हणजे थोडंफार पाठलाग करणं. तेवढं जमलं तर करा. पाठलाग करा, माहिती काढा, ते कुठे जातात, कुणाला भेटतात, किती कमावतात, सगळं. बरं, फोटो लागेल त्याचा. ठीक आहे, फोटोची व्यवस्था होईल. पत्ता संध्याकाळपर्यंत पाठवून देतो तुम्हाला. हा, पण तुम्ही कामाला लागा.
ठीक आहे. आणि सुरेश साहेब, नवीन कामाचा रेट जास्त लागेल हा. त्यामुळे पाठीमागचे पैसे आणि हे ऍडव्हान्स हे द्या आणि फोटो कधी देता ते बोला. ठीक आहे ना, ठीक आहे ना, देऊ देऊ तुम्हाला. हा, फोटो उद्यापर्यंत पाठवून देतो. हा, पण तुम्ही कामाला लागा. हा, त्यासाठी थांबू नका. ठीक आहे. जय हो. जय हो. हे बघा, तुम्ही हे जे काही करत आहात ना ते बरोबर नाही करत आहात. तुम्हाला विचारलंय का? तुमचा सल्ला हवाय का मला? नकोय. बाबाजींचा सल्ला हवाय. हा, त्यामुळे निघा. चला निघा. बाबाजी. बाबाजी, काय मार्ग सुचवला बाबाजी. जय हो. असंच लक्ष असू द्या बाबाजी. जय हो बाबाजी. अगं, कोरा केंद्रापाशी ना नॉनस्टिक भांड्यांचा सेल लागलाय. आपण जाऊन येऊया. काय म्हणते विजया, जाऊयात ना? मी जरा सांगते तुला हा योगिनी. बर, ठीक आहे. मी अर्चूला पण विचारते, मग आपण ठरवूयात आणि सगळ्या मिळून जाऊयात. ओके? आणि ना येताना ना पाणीपुरी आणि शेवपुरीचा मस्त प्रोग्राम करूयात. खूप दिवसात गेलोच नाहीये. जाऊया आणि आपण मेघनालाही विचारूयात. विचारायला हरकत नाही अगं योगिनी, पण ना अर्चूच्या भाषेत सांगायचं झालं तर ती जरा अशी नाजूक भावली आहे. म्हणजे तिला हे पाणीपुरी शेवपुरी वगैरे झेपेल की नाही माहिती नाही आपल्याला. तशी एवढी मिक्स होत नाही ना ग ती. म्हणजे गोड आहे पोरगी, पण जरा आपल्या आपल्यातच असते नाही. अहो राणे काकू, आत्ता तर लग्न झालंय ना तिचं, थोडा वेळ लागेल तिला. आता ती आपल्या आपल्यातच असणार, आपल्यात नाही. वा, काय विजया. अगं परवाच तर आले होते ना. विजया, अर्जुच्याच घराकडे बघतात. योगिनी, तू प्लीज माझ्याकडे बोलू असं नकोस. अरे, जय हो. जय हो. जय हो. राणी काकू, आय एम सॉरी. नाही नाही, बरोबर आहे. असंच जय हो म्हणा. बघा बघा, तुम्ही सगळ्यांनी बघा. बाबाजी, बाबाजी, बाबाजींचं लक्ष आहे तुमच्या सगळ्यांवर. बाबाजी, असंच लक्ष असू द्या. बाबाजी, बाबाजी, असंच लक्ष असू द्या. देसाई वाडीवर लक्ष असूच द्या बाबाजी. जय हो. जय हो. तुम्ही आलात आणि नेमके नाना माई नाहीयेत घरात, आणि मेघना पण कॉलेजला गेली. नाही नाही, त्यांच्याकडे माझं कामच नाहीये. वरती अर्चनाताई किंवा सतीशराव असतील ना? नाही, ते नाहीयेत. अर्चनानी मार्केटिंगचा कोर्स लावलाय ना. कसला? फूड मार्केटिंगचा. बरोबर, छान छान. ती लेक्चरला गेलीये आणि सतीशही नाहीये घरात. ते नसले तरी त्यांचा फोटो असेल ना? काका, कसला फोटो? म्हणजे तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये. मी त्यांच्याशी बोलतोय ना. तुम्हाला कन्फ्युज व्हायची काय गरज आहे? त्यांच्याशी बोलतोय. तुम्ही गप्पा बसा. म्हणजे मला फोटो हवाय त्यांचा. फोटो कुणाचा? बाबाजी, आमच्यासारखंच नमुना इकडे आहे. असू दे. अहो, मला सतीश रावांचा फोटो हवाय. सतीशचा फोटो? तो कशाला? आता तुम्ही का मध्ये बोलताय? यांना सांगितलं तेच तुम्हाला सांगू का पुन्हा? त्यांच्याशी बोलतो ना मी. मग गप्प बसा ना. काय आहे, मी ना हल्ली फेस रिडिंगचा कोर्स करतोय. आणि कसं आहे, सतीश रावांचा चेहरा म्हणजे एकदम डायनॅमिक चेहरा आहे. खूप म्हणजे त्याच्या चेहऱ्यामध्ये वाचण्यासारखं खूप काही आहे, म्हणून मला त्याचा फोटो हवा होता. म्हणजे बघा, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, कशावरचाही चालेल. हसायला काय झालं? आय एम सॉरी. मी ना तुम्हाला नाही हसते, पण काय ना, तुम्ही जी कार्ड सांगताय ना त्याच्यावरचे फोटोज इतके विनोदी असतात ना.
म्हणजे असं माणसं ओळखायलाच येत नाहीत ना, म्हणून असं आलं मला. बाबाजी सेम. बरं, लग्नातला चालेल फोटो? अहो पण तुमच्याकडे मेघनाच्या लग्नाचा अल्बम असेल ना, त्यात असेल की. काय विजय ताई, भरपूर फोटो आहेत, तो ढीग सारे फोटो आहेत, पण त्याच्यामध्ये एकही फोटो सतीश रावांचा नाहीये. बाबाजी नाहीये सतीश रावांचा फोटो. बाबाजी आमचा अल्बम पण वर अर्चनाकडेच आहे, नाही तर मी दिला असता तुम्हाला. पण फोटो नाही, चहा मी नक्कीच देईन तुम्हाला. नाही, नको नको, चहा नको, मला खरं तर फोटोच हवाय. या पण माई मेघना ओरडतील मला तुम्हाला तसंच पाठवलं तर. आणि बाबाजी ओरडतील मला सतीश रावांचा फोटो घेऊन नाही गेलो तर. बाबाजी ओरडणार आता.